स्वागत आहे तुमचा भाविक द शेफ मध्ये। भैया शर्मा बोलतो, किंगमेकर अध्यक्ष येवलावरून। हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग। गुड मॉर्निंग। आता मी चाललोय जिमला, पाण्याची बाटली घेतले। आज मी एकटाच आहे जिमला, बंटी गेलाय शिर्डीला। तर गाइस आता मी आलोय घरी जिमवरून आल्यानंतर मी केली आंघोळ झाले माझी, मस्त रेडी बिडी आहे मी। आता खातोय अंडी आणि बटाटी, तर भेटू खाऊन। आता आम्ही चाललोय लग्नाला, रिक्षामध्ये गेले आमची रिक्षा। चला भेटूया लग्नात। आता आम्ही आलेलो अरेच्या मामाच्या लग्नाला, आता जातोय घरी। दारी तू काय बोलशील? आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। 1 hour later. तर गाईज आता मी तुम्हाला शिकवणार आहे मॅगीची रेसिपी। तर मॅगी कशी बनवायची, कशा प्रकारे बनवायची, कशी टेस्ट येईल त्याची, ते मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। तर स्वागत आहे तुमचा भाविक द शेफ मध्ये। पहिले घ्यायचं आहे कांदा, कांद्याला बारीक कापून घ्यायचा। तर अशा प्रकारे काही कांदा कापून घ्यायचा आहे तुम्हाला। अशी काही हे नाही, गरज नाही का बारीकच पाहिजे, कसा पण कांदा चालेल। तर आता मी मॅगीचा कतल केलाय आणि त्याच्यातून बाहेर काढला एक मसाल्याचा पॅकेट, 2 मिनिट्स मॅगीचा मसाला। तर हा मसाला मॅगीत टाकून एकदम टेस्टी लागेल। पण त्या मसाल्यासोबत आपल्याला आपले घरचा मसाला पण टाकायचा, अजून भारी टेस्ट येते। त्याच्यात टाकायचा 1 चमचा तेल आणि मग कांदा टाकून द्यायचा त्याच्यात। आणि कांदा टाकल्यानंतर त्याच्यावर टाकायचा आपला मॅगी मसाला। मॅगी मसाला टाकल्यानंतर त्याच्यावर टाकायचा आपला मसाला थोडा, आणि मग टाकायची हळद थोडीशी। ते झाल्यानंतर त्याला एकदम मिक्स करून द्यायचा। तर मिक्स करायचं त्याला। कांदा असा झाल्यानंतर त्याच्यात टाकायचा आपला पाणी, थोडासा पाणी टाकून द्यायचा। 1 मॅगी बनवायची असली तर जेव्हा पाण्याचं प्रमाण आपल्या मॅगीवर डिपेंड आहे, आपण 1 मॅगी बनवतो का 2 मॅगी बनवत असेल तर याच्याहून जास्त पाणी लागेल। त्यासाठी आता बघा मी कशी मॅगी बनवतो। हे मॅगी पाणी बॉईल झाला की आपण मॅगी टाकून द्यायची असते त्याच्यात। ते बघा मी आता तुम्हाला दाखवतो। तर गाईज आता पाणी असा बॉईल झालाय, तर त्याच्यात मॅगी टाकून द्यायची। मॅगी पाण्यात टाकल्यानंतर त्याला मिक्स करायची। थोडा वेळेसाठी अशी मॅगी शिजवत ठेवून द्यायची, मग ती तयार होईल आपल्याला खाण्यासाठी। टेस्ट रिव्ह्यू पण मी तुम्हाला देईन, मी स्वतः बनवले, माहीत नाही कशी झाले कशी नाही, तुम्हाला सांगेन मी टेस्ट रिव्ह्यू पण। तर गाईज मी आता तुम्हाला टेस्ट रिव्ह्यू देतो मॅगीचा। तर टेस्ट करून सांगतो मी तुम्हाला कशी झाली मॅगी, या तुम्ही पण खायला। चांगली झाली गाईज मॅगी, तुम्ही पण एकदा ट्राय करा, सांगा मला कमेंटमध्ये कशी झाली मॅगी। नाइस। आम्ही हॉकी ऑडियन्स आहेत, मी आणि अर्जुन ऑडियन्स आहे इथे, आणि छोटे मुलांचा खेळ चालू आहे। याच्यावर राज्य आहे, अंशवर 3-4 वेळेला धडपडलेला आहे। स्क्रू ड्रायव्हर आमच्या गावचा, स्क्रू ड्रायव्हर ना, इच्चू ड्रायव्हर बोलतो तो, त्याचा मित्रच त्याला। हा याला बोलतात। भैया शर्मा बोलतो, किंगमेकर अध्यक्ष येवलावरून।
हा ते एक भाऊ आलेले माझ्याजवळ टोरंट पॉवरचा परेशानी घेऊन. तर ते मला सांगत होते की त्यांच्याकडे लाईट नाहीत, गेले खूप 3-4 दिवस झाले त्यांच्याकडे लाईट नाहीत. हा तर तुम्ही बोलतायत तर खरा की तुम्ही येऊन बघणार आहेत, पण कधी त्यावेळी खूप बिना लाईटीचे झोपतात. 3 दिवस झाले. मच्छरांनी त्यांचं डुंगण फोडले. मच्छरांनी त्यांचं डुंगण. मी येऊ का तिथे? तुम्ही करता बोलतो खरा, पण मी येऊ का तिथे? हा उद्याच्या उद्या ती लाईटचा परेशानी दूर झाली पाहिजे भाऊ. मी बोलून घेतलेलं आहे त्यांच्याशी. उद्याच्या उद्या तुमची परेशानी दूर नाही झाली तर डुंगणला बर्नॉल लावायला मी आणतोय. बागरा आजाद केलं तुला बंटी बाय. तर गाईज आता आम्ही इथे आलेलो तल्यावर. तर हा बंटी आहे. बंटी हा काय करतो? बंटी कर. इथे भाग मिल्खा भाग शूटिंग चालू आहे. अब तू भाग मिल्खा, कम ऑन मूव मिल्खा मूव, अब तू भाग. इथे बंटी भाई पण मिल्खा 3 मध्ये जाणार आहे. मिल्खा 3 मध्ये जाणार आहे. मूव मिल्खा मूव, कम ऑन मिल्खा, कम ऑन, गो दे. हे दोघं जण फुल मस्ती मजा करतात. जरा याच्या बर्नर लावा का, मच्छर खूप चावले आहे. उद्याच्या उद्या जर त्यावेळी काही लाईटीचा परेशानी दूर नाही केली तर बर्नॉल त्यांच्या घरी पोहोचला जाईल. एकदम गिफ्ट हॅम्पर. क्वालिटी ब्लॉग मध्ये एवढंच. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये.